आज छान अशी मोठी गोधडी शिवले, तेही हातावरच्या टाक्यांची. बरं ती कशी शिवले त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. तुम्ही म्हणाल गोधडी शिवणं म्हणजे ना हे रिकामटेकड्या लोकांचं काम आहे. तसं बिलकुल नाही आहे, कारण मशीनची किती कामं आहेत तेही पहा. भरपूर अशा फॉल मी धुवून इथे सुकवलेल्या आहेत, ज्या आता पिको फॉल करायला घेणार आहे. नमस्कार सर्वांना, मी अंजली कदम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सुंदर अशी गोधडी शिवलेली आहे, तुम्ही पाहू शकता किती छान वाटते. आणि हातावरच सर्व गोधडी शिवलेली आहे. बरं, मशीनवर बिलकुल नाही शिवली, कारण मला मशीनवर शिवता येत नाही खरं तर, आणि हाताच्याच गोधड्या मला फार आवडतात, हाताने टाका घातलेल्या. तर आता त्यासाठी मी आधी एक छान अशी साडी घेतली, तिला शिलाई मारून घेतले, तिचा चौकोन तयार करून घेतलेला आहे. आता सगळे कपडे आधीच आई आलेली आहे 8 दिवस, तिने कटिंग करून ठेवलेले होते छान असे. सगळ्या कपड्यांचे बटन्स, चेन्स जे काही असतात ना गोष्टी ज्या शिवताना अडचण होती, त्या सगळ्या व्यवस्थित काट छाट करून घ्यायच्या आहेत. आणि छान स्क्वेअर तयार करून, चौकोन तयार करून चारी साईडने व्यवस्थित कपडे आपल्याला लावून घ्यायचे आहेत. आता माझ्याकडे जे कपडे आहेत ते सगळे कट केलेलेच आहेत, आणि छोटे मोठे सगळेच कपडे मी आता याच्यामध्ये ॲड करते, कारण आईने कट केलेले आहेत रेडीमेड कपडे. नाहीतर इतर वेळी मी माझे कट करून घेते कपडे. आता तुम्ही म्हणाल काय गरज आहे गोधडी शिवायची, छान ब्लँकेट वगैरे विकत मिळतातच की. विकत तर सगळ्या काही गोष्टी मिळतात, पण जी आवड आहे ना ती काही सुटत नाही. विकत घेऊ शकतो, पण या हातावर शिवलेल्या गोधड्या नाही, ज्या सवय आहे ती मी पहिल्यापासून शिवतच जाते, नेहमी शिवते. आणि माझ्याकडे जेवढ्या गोधड्या आहेत त्या सगळ्या हातावरच शिवलेल्या आहेत, मला आवडतात. आणि कसं होतं, घरामध्ये जे वेस्टेज कपडे असतात, महिला माहिती आहेत ना तुम्हाला, सगळ्या जुगाडू असतात. कुठलाही कपडा असो किंवा कुठलीही गोष्ट असो घरातली अशीच वाया घालवू देत नाही. मग काय, सगळे छान कॉटनचे कपडे होते, ते ऑलरेडी कट करून ठेवलेलेच होते. मग आज मुहूर्त लागलाय गोधडीसाठी. खरं तर मशीनची भरपूर कामं आहेत, तुम्ही सोफ्यामध्ये पाहू शकता. सगळ्या पिको फॉलच्या साड्या आहेत आणि इतरही वेगळी कामं आहेतच. पण घरामध्ये ना कटिंग केलेले कपडे होते रेडीमेड, आणि आई 8 दिवसासाठी आली होती, तर आई म्हणली मी करते थोडीफार तुला मदत. मग काय, झटपट लगेचच गोधडी भरायला घेतली. आता सगळे छान कपडे व्यवस्थित आपण साडीवर लावून घेतलेले आहेत, छान कटिंग केलेले आहेत. त्याच्यामुळे झटपट भरून होणारे गोधडी. खरं तर झटपट नाही, 2-3 तास असेच जातात, पण आवड आहे म्हटल्यानंतर काय ऑप्शन नाही. छान सगळे कपडे व्यवस्थित लावलेले आहेत. आता याच्यावर ना आपण लेयर ठरवायची, आपल्याला किती लेयरची गोधडी हवे. पातळ अगदी हवी असेल त्याच्यावर सिंगल लेयर टाकून शिवू शकता. आता मी इथे जवळजवळ डबल टिबल लेयर दिलेली आहे, आणि ती गोधडी शिवल्यानंतर कळलं की बऱ्यापैकी जड झालेली ही गोधडी. धुवायला वगैरे थोडीशी अडचण होते मग मोठ्या आणि जड झाल्या गोधड्या की. आता मी डबल कपडे हे लावले, आणि वर एक साडी टाकली, आणि वर दुसरा साडीचा कवर लावलेला आहे. आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहालच. छान चौकोन तयार करून घ्यायचे आपल्याला, कुठल्या गोधडीची साईज हवी ना त्यानुसार छान चौकोन करून घ्यायचा आहे. आणि कोपऱ्या कोपऱ्याने पाहू शकता किती परफेक्ट असं एका लाईनीत सगळे कपडे आपण लावून घ्यायचे, जेणेकरून गोधडी बरोबर स्क्वेअर, बरोबर चौकोनी शेपची येऊन जाईल. आणि असे रेडीमेड कट केलेले कपडे मिळाले की मग कामं काय झटपट होऊन जातात. आणि आवड असेल तर ऑब्व्हियसली कामं करायला वेळ लागत नाहीत. छान सगळे कपडे माझ्याकडे जेवढे होते तेवढे व्यवस्थित लावून घेतलेले आहेत. बऱ्यापैकी माझे तर ड्रेसच आहेत याच्यामध्ये. बरं, काम करताना काव्या कशी मध्ये मध्ये करते पाहताय का? सगळ्या कामांमध्ये त्यांना मध्ये मध्ये म्हणजे मदत करायचीच असते, सगळं सजेशन द्यायचंच असतं त्यांना. छान सगळे कपडे व्यवस्थित लावून घेतले मी. आता ह्या सगळ्या कपडे आता हे छोटे छोटे आहेत ना, त्याच्यामुळे त्याच्यावर एक साडी मी अंथरणार आहे, व्यवस्थित स्क्वेअर येण्यासाठी, म्हणजे तुकडे वेगवेगळे होऊ नये त्यासाठी पुन्हा एक साडी अंथरलेली आहे. खरं तर आता ही साडी अंथरताना ना छान ब्ल्यू कलरची साडी घेतलेली होती, ती खूप छान वाटत होती, पण ती आपण आतमध्ये टाकणार आहोत ही साडी ब्ल्यू कलरची, कारण लेयर आपल्याला द्यायचे होते 2-3, त्याच्यामुळे ही पातळ अशी साडी छान ॲड करून घेतलेली आहे.
आता हे साईडला बसलेले आहेत कस्टमरही पाहत बसले की आताच्या जमान्यात कोण हातावरच्या गोधड्या शिवतं, सगळेजण रेडीमेडच गोष्टी वापरतात. पण त्याही पाहत बसल्या की कशी गोधडी भरतोय आम्ही. छान गोधडी पूर्ण भरून झालेली आहे. आता लास्ट लेयर साडीचा आपण वर खेचून घेतलेला आहे मोठ्या साडीचा, जो आपण अख्खी साडी एका साडीमध्ये खरं तर एक गोधडी नाही होत, दुसरा वेगळा कपडा लागतोच. मग काय आता ती ब्ल्यू साडी आहे, तिच्यावर पण इतर कपडे अंथरून छान आता पॅक करून घेणार आहे. आता या सगळी छान अंथरून झाले ना, मग साईडने जी साडीचा कवर होता एकदम तळाचा, तो आपण खेचून घेणार आहोत, जेणेकरून चुन्या पडणार नाही खाली गोधडीला. आणि मला सर सवय आहे नेहमीची, आणि बारीक माणसं असली की कुठेही ॲडजस्ट करून आपली कामं होऊन जातात. छान कोपऱ्यापासून सुरुवात केलेली आहे मी शिलाई मारण्यासाठी, पूर्ण गोधडी पॅक करण्यासाठी. एकदा गोधडी पॅक झाली ना की सगळ्या छोट्या मोठ्या कपड्यांचे पूर्ण पॅकिंग करून घ्यायची, म्हणजे काही टेन्शन राहत नाही. मग ती गोधडी तुम्ही 8 दिवस शिवा, 15 दिवस शिवा, होऊन जाते आरामात. 2-2 टाके रोज टाकले तरी. पण ही काही गोधडी जास्त दिवस राहणार नाही. आणि घरात नाही तर जास्त कपडे असले ना की पण मला खूप इरिटेट होतं. वेस्टेज कपडे समोर दिसले की मी लगेचच गोधडी शिवून टाकत असते. आता ऑलरेडी माझ्याकडे एक भरलेली गोधडी आहे, ही दुसरी भरते आणि तिसरी गोधडी सुद्धा भरणारे व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन. ती आपण थोडीशी फॅन्सी शिवूया, छान डिझाईनवाली. तुमच्यासोबत नक्की व्हिडिओ शेअर करेन मी तो सुद्धा. सगळी गोधडी पॅक करून घेते एका साईडने. आता एका साईडने मी शिलाई देते, तर एका साईडने आई शिलाई मारते. कारण लहानपणापासून आम्ही या गोष्टी करत आलेल्या आहोत, त्याच्यामुळे आता काही वेगळं वाटत नाही, सवय झाली त्या गोष्टींची. आणि खरं तर रेडीमेड गोष्टी मिळतात, पण या गोष्टीमध्ये आवड आहे म्हटल्यानंतर त्या गोष्टी मी कंटिन्यू करते अजूनसुद्धा वेळात वेळ काढून. आणि महिला कशा थोड्या जुगाडू असतात. सगळ्या गोष्टी असा फेकून नवीन घेण्यापेक्षा त्याच्यापासून जुगाड करून काही गोष्टी होत असतील तर त्या नक्कीच करतात महिला. आणि त्या गोष्टीत मला तर खूपच आवड आहे. कपडे कुठलेही वेस्टेज घालवून देत नाही मी. आता मशीन आहेत माझ्याकडे 2, त्याच्यामुळे पायपुसण्या वगैरे सुद्धा मशीनवर शिवत असते, आणि त्याचे व्हिडिओ आपण शेअर करूया. आता अशा प्रकारे मी गोधडी भरते. खूप सिंपल पद्धत आहे आणि खूप परफेक्ट गोधडीचं शेप पाहू शकता. छान सगळ्या साईडने आता ही पॅक करते. आता माझ्या मदतीला आज आई आहे. माझी मोठी मुलगी आहे जी अनन्या, ती सुद्धा फार मदत करते. आणि आता मे महिना आहे, सुट्ट्या आहेत, काय करणार, कामं तर मशीनची भरपूर आहेत. मग टाइमपास म्हणून ही कामं एका साईडला करतच असतो. आता ही गोधडी मी फक्त भरलेली आहे, शिवून मात्र आई आणि अनन्याने केलेली आहे. मी पण थोडीफार नंतर मदत केली, पण ते काही व्हिडिओ शूट करता आले नाहीत. इथे छान मायालेकांच्या गप्पा चाललेल्या आहेत. गप्पा मारता मारता छान कामसुद्धा चाललेलं आहे. आता खरं तर गोधडी हा बहाणा झाला, पण गप्पा-टप्पाच फार चाललेल्या आहेत. फार मजा आली ही गोधडी शिवताना सुद्धा. तुम्ही अशा गोष्टी नक्की ट्राय करू शकता. पण असं म्हणतात की गोधड्या वगैरे शिवणं ना हे रिकामटेकड्या लोकांचं काम आहे. बरं तसं नाही आहे. कारण माझ्याकडे ऑलरेडी 2 मशीन्स आहेत. एक पिको फॉलची आहे आणि एक मोठी मशीन आहे, जिच्यावर कपडे शिवते मी. आणि कपडे भरपूर आहेत, पण काय करणार, माझ्याकडे ना अशा एक्स्ट्रा गोष्टी करण्यासारख्या असल्या ना की मला बिलकुलही करमत नाही त्या केल्याशिवाय. मग काय झटपट आज गोधडी भरूनच घेतली. आता ही गोधडी मी पूर्ण नाही केली, अनन्या आणि आईने पूर्ण करून दिली मला. आता तिसरी गोधडी लवकरच घेईन मी, आणि त्याचा कवर वगैरे ना थोडंसं आपण फॅन्सी करूया, कारण त्या गोष्टी मी ट्राय केलेल्या नाहीत. अशा सिंपलच गोधड्या शिवलेल्या आहेत. कवर वगैरे खूप सिंपल असे शिवलेले आहेत आजपर्यंत. पण डिझाईन्सच्या गोधड्या ट्राय करायच्यात मला खूप आवडतात. त्या कॉटनच्या गोधड्या असतात ज्याच्यावर वेगवेगळ्या डिझाईन्स असतात. नेक्स्ट गोधडी आपण तशी शिवूया, आणि तो व्हिडिओ सुद्धा मी नक्की शेअर करेन. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. सिंपल अशी गोधडी शिवायची पद्धत कशी वाटली. खरं तर आधीच्या जुन्या बायका ज्या आहेत ना त्या शिवतातच. खरं तर हल्ली मशीनवर सुद्धा छान छान गोधड्या शिवतात, पण मला येत नाही आणि मी कधी ट्रायही नाही केलं, कारण मला या हातावरच्याच गोधड्या जास्त आवडतात. आता वन टाईममध्ये ही गोधडी काही पूर्ण शिवून होणार नाही आहे, त्यामुळे माझ्या कामासाठी मी गेले
आणि मी स्वयंपाक करते. ह्या दोघींच्या थोड्या थोड्या गोधडी शिवणं चालूच आहे. एक गोधडी एवढी मोठी आहे पण ती 2 दिवसात कंप्लीट झालेली आहे. आता अनन्याला आहे सुट्टी म्हणून तिचा पण टाइमपास चाललाय. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्ही अशा गोष्टी घरी ट्राय नक्की करा. आवड असेल तर सवड नक्कीच मिळते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन